नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगरसेवक सदस्य पदासाठी 67 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 6 असे एकूण 73 अर्ज रिंगणात राहिलेत। 21 जागेसाठी ही निवडणूक होत आहे। निवडणुकीत तिरंगी सामना होत असला तरी शिवसेना उभाटा गटाने 6 जागांवर आपले उमेदवार दिल्याने तेथील प्रभागात चौरंगी लढत होणार आहे। काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, महायुती सर्व जागांवर निवडणूक लढवत आहे। इतर पक्षांनी 4 जागांवर उमेदवार दिलेत। एकूण प्रभाग 10 असून प्रत्येक प्रभागातून 2 नगरसेवक, 1 थेट नगराध्यक्ष निवडून द्यावे लागणार आहेत। अर्ज माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 9 मधून ऋषिकेश सर्जेराव पाटील व प्रभाग क्रमांक 3 मधून शुभांगी संदीप पाटील या 2 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज माघारी घेतलेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, महायुती व भाजपा यांच्यात तुल्यबळ अशी लढत होणार आहे। तिन्ही पक्षांनी रॅली काढून प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवर भर दिलाय। अर्ज माघारी घेण्याचा दुपारी 3 वाजेपर्यंत भाजपा व राष्ट्रवादी युती होईल का याबाबत चर्चा पलूसमध्ये सुरू होती। काँग्रेसकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी संजीवनी पुदाले, भाजपाकडून सोनाली नलवडे तर राष्ट्रवादी महायुतीकडून ज्योत्स्नाताई येसुगडे, शिवसेनेकडून ॲडव्होकेट मयुरी गोंदिल, रुपाली कृष्णा कांबळे, पूजा अमित बनसोडे मैदानात उतरलेत। यांच्यासह अन्य पक्षातील 2 महिलांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केल्याने नगराध्यक्ष पदासाठी 6 महिला रिंगणात उतरलेत। मतदानाची तारीख जवळ येईल तसा निवडणुकीत चांगलीच चुरस वाढले। काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली। भाजपा व राष्ट्रवादीकडून सभा होणार आहेत। आगामी काळात पलूसमध्ये हायटेक प्रचार यंत्रणा राबवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवकुमार खरकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस।